हॅलो एव्हरीवन, दिस इज संकेत अँड यू आर वॉचिंग इझी कन्सेप्ट. या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की जी आपली MST-CET होणार आहे ऑगस्टपासून 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर तोपर्यंत तुमच्या हातामध्ये खूप सारा वेळ आहे. जसं की आता मी हा व्हिडिओ बनवत आहे तो बनवत आहे 30 एप्रिल 2022 रोजी. आणि आता तुमच्याकडे जो वेळ आहे तो असणार आहे मे, जून आणि जुलै. 3 महिने सलग तुमच्याकडे पूर्णपणे असणार आहेत. तर या 3 महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास होऊ शकतो. जे ऑलरेडी पासून व्यवस्थित अभ्यास करत आहेत त्यांचा देखील होणारच आहे ऑफकोर्स. बट ज्यांनी काहीच केलेलं नाही, केलेलं असेल, काहीच केलं असं नाही होणार, काही ना काही केलेलं असेल, इनफॅक्ट लेक्चर तरी केलेलेच असतील, वर्गात तरी जाऊन बसलेले असतील, ओके, पण त्यांना कॉन्फिडन्स नसेल, तर असे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा देखील पूर्ण अभ्यास CETचा पूर्णपणे होऊ शकतो. तर त्यासाठीच काही इम्पॉर्टंट टिप्स किंवा एक स्टडी प्लॅन म्हणा, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी म्हणा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एक आठवण देखील करून देऊ इच्छितो. मी जसं आत्ताचे जे आपले सगळे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगत आहे की जेईचं IIT जेईचं जे सबस्क्रिप्शन आहे अनअकॅडमीवरती ते 299 रुपीजमध्ये तुम्हाला मिळत आहे. आपला कोड लावून ते 239 रुपीजमध्ये मिळत आहे. तर ते तुम्ही घेतलं पाहिजे आणि आज त्याचा लास्ट दिवस आहे, तर ते सबस्क्रिप्शन तुम्ही घ्या लवकरात लवकर. फक्त 299 रुपीज हेच एक मोठे USP नाही आहे. तर याच्यामध्ये चांगली गोष्ट काय आहे की कमी दिवस बाकी आहेत IIT जेईच्या प्रिपरेशनसाठी, बरोबर. तर इंडियातलं जे टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आपला अनअकॅडमी, त्या ठिकाणी तुम्हाला टॉप एज्युकेटर्स शिकवतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण त्याबरोबरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे एक स्टडी प्लॅनर. हा स्टडी प्लॅनर काय आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं आहे आणि तुम्हाला हे सगळे जे सब्जेक्ट आहेत ते कसे बॅलन्स करायचे आहेत, तर याचा तो स्टडी प्लॅनर आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि गरजेचं काय असतं की कमी दिवस बाकी राहिलेले असतात परीक्षेला, की एक असा एक्सपर्ट व्यक्ती किंवा एक मेंटर तुम्हाला पाहिजे की तो तुम्हाला रस्ता दाखवेल आणि त्या रस्त्यावर तुम्ही चालणार. तर अशा प्रकारचं घडलं पाहिजे आणि तेच तुम्हाला IIT जेई क्रॅक करण्यासाठी अनअकॅडमी तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. आणि त्यामुळे हे प्लस सबस्क्रिप्शन की जे इतक्या कमी रेंजमध्ये मिळत आहे, नॉर्मली ते हजारो रुपयांमध्ये असतं, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, पण ते आता इतक्या कमी प्राइस रेंजमध्ये मिळत आहे. तर जरी तुम्ही MST-CET प्रिपरेशन करत असला तरी स्टुडंट्स काय लेवलचे प्रिपरेशन करत आहे किंवा त्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीज तुम्ही तुमच्या MST-CET साठी देखील लावू शकता. आणि MST-CETच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जेईचा देखील स्कोअर धरला जातो, तर तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेतलंच पाहिजे. सर्व काही डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही जरूर त्या ठिकाणी जाऊन चेकआउट करा. जेईची जी एक्झाम होणार आहे ती होणार आहे 20 जून पासून. तर जेई देखील तुम्ही या कमी वेळामध्ये जेईमध्ये देखील चांगले मार्क काढू शकता. तर इतर वेळा तुमच्या हातामध्ये वेळ आहे. तर आता आपण MST-CETची पण या ठिकाणी थोडीशी चर्चा करूयात. तर MST-CET साठी तुमच्या हातामध्ये 3 महिने आहेत, बरोबर. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमचे जे क्रॅश कोर्स चाललेले असेल, बहुतांश स्टुडंट त्या क्रॅश कोर्समध्येच आहेत किंवा त्यांचे जे ट्युशन असतील, क्लासेस असतील किंवा कॉलेज काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी करत असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, तर तुम्ही ज्या कोणत्याही कोर्समध्ये आहात, क्रॅश कोर्स म्हणा, व्हॉटएव्हर क्लास म्हणा, तर त्यामध्ये तुम्ही चिकटून राहा. त्या ठिकाणी तुमचं आता जे चालू आहे त्या फ्लो मध्ये जात जा. म्हणजे मला काय सांगायचं आहे की तो देखील तुमचा एक अभ्यासच आहे. काही स्टुडंटना असं वाटतं की काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तर तसं नाहीये. आता ज्याच्यामध्ये आहात ते व्यवस्थित फॉलो करा. बट तुमचा जो काही 6-7 तासाचा क्रॅश कोर्स वगैरे काही एवढा असतात काही जणांचे, तर तो जो तुमचा जितका वेळ क्रॅश कोर्स मध्ये जात आहे त्यासोबतच तुम्हाला घरी येऊन देखील तुमचा जो सेल्फ स्टडी आहे तो करावा लागणार आहे. सपोज तुम्ही 6 तास प्रत्येक सब्जेक्टसाठी देऊन 6 तास तुमच्या क्रॅश कोर्समध्ये किंवा ट्युशन मध्ये आहात, तर तुम्हाला घरी येऊन देखील 4 तास किंवा 6 तास तरी तुमचा जो सेल्फ स्टडी आहे तो तुम्हाला करायचाच आहे. आणि हे तिन्ही सब्जेक्ट डिवाइड करून तुम्हाला तो स्टडी करायचा आहे. जर PCM चे असतील तर तुम्ही तुमचे PCM चे 3 सब्जेक्ट आणि तुम्ही बायोलॉजी वाले म्हणजे PCB वाले असेल तर तुम्हाला देखील असे 3 सब्जेक्ट डिवाइड करून स्वतःचा सेल्फ स्टडी दररोज झालाच पाहिजे तुमचा. या 3 महिन्याचा एक तुम्ही प्लॅन बनवा, स्ट्रॅटेजी बनवा की कशा प्रकारे तुम्ही 3 महिन्यामध्ये अभ्यास तुमचा कंप्लीट करणार आहात. तर याच्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांचा किंवा तुमच्या क्लासमधीलच किंवा वर्गामधील एका टॉपर स्टुडंटची की जो तुम्हाला वाटते की हा एका योग्य मार्गावर चाललेला आहे, तर त्याची हेल्प घेऊ शकता किंवा एखाद्या सिनियरची घेऊ शकता. पण एक प्लॅन बनवा आणि तो प्लॅन एक्झिक्युशन मध्ये आणा. म्हणजे तो प्लॅन सत्यात उतरवा. उगाच फक्त लिहून ठेवलेला आहे आणि करत काहीच नाही असं नको व्हायला. रुटीन तुमचा एक बनवा या 3 महिन्यासाठी की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करणार आहात. ओके, आपल्याला छोटी गोष्ट करायची आहे. 3 महिन्याचं प्लॅनिंग तुम्ही करणारच आहात, पण तुम्हाला तुमचं डेली प्लॅनिंग देखील तुमच्याकडे हवे. ओके, इव्हन तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही एक तासच देखील करू शकता. या तासात मी काय करणार, दुसऱ्या वेळेस काय करणार, असं छोटं तुमचं प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग तयार ठेवा. आणि दररोज याचं अनालिसिस करा. जेव्हा पूर्ण दिवस तुमचा कंप्लीट होईल त्या ठिकाणी बघा की तुम्ही किती चॅप्टर्स किंवा किती टॉपिक्स कंप्लीट केलेले आहेत, किती MCQs तुम्ही सोडवलेले आहेत. तर असं दररोज 3 महिने ही एक
ट्रिक वापरून बघा. ओके, एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा, आपली MSTCT पोस्टपोन झाली, ऑगस्टमध्ये गेली, ही न्यूज आली 21 एप्रिलला. तर एक अनालिसिस करा स्वतःचं. 21 एप्रिल पासून आता 30 एप्रिल पर्यंत तुम्ही किती अभ्यास केला ते थोडंसं शोधून काढा. विचार करा की तुम्ही डेली या 21 मी जे आता टाइम डेट सांगितलं, तर तेव्हापासून 21 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुम्ही किती तास अभ्यास केला डेली हे शोधून काढा. आणि ज्या दुसऱ्या इतर गोष्टी आहेत अभ्यासाव्यतिरिक्त त्यामध्ये तुम्ही किती वेळ घातला ते देखील शोधून काढा. जर याचं उत्तर असं असेल की तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं ते क्रॅश कोर्स वगैरे किंवा तुमचा सेल्फ स्टडी व्यवस्थितपणे चालू ठेवलेला आहे, तुम्हाला एक रेग्युलरिटी वाटली त्याच्यामध्ये, तर तुम्ही एका योग्य मार्गावर जात आहात तुमची सीईटी क्लिअर करण्यासाठी. पण याच्यामध्ये तुम्हाला उत्तर असं सापडलं की तुम्ही भलतंच काहीतरी करत बसले होते याच्यामध्ये, तर समजून घ्या की तुम्हाला आता इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. काही जण खुश झाले असतील की MSTCT पोस्टपोन झाली, आता हळूहळू करू. तसं नाहीये, तुम्हाला डेली दररोज अभ्यास करावाच लागेल. JEE ची जी एक्झाम आहे ती 2 सेशन मध्ये होते, एक 20 जून पासून होईल आणि दुसरी जुलैमध्ये आहे, 21 जुलै आय थिंक. तर JEE देखील तुम्हाला द्यायचीच आहे, तर त्याचा देखील अभ्यास थोडाफार करत राहा, कारण की JEEचा स्कोर आपल्याला हेल्प करणार आहे MSTCTच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये. आता तुम्ही म्हणाल की दादा तू काय काय सांगतोय मला, तू म्हणतोय की क्रॅश कोर्स पण करायचा आहे, क्रॅश कोर्स केल्यानंतर जो तुमचा काय ट्युशन असेल तर त्यानंतर घरी येऊन तू सेल्फ स्टडी कर पण म्हणतोय, सगळ्याच गोष्टी करायला तू सांगतोय. ओके, मी याचे उत्तर हे देईन की ते तुम्हाला करावंच लागेल. ओके, तुम्ही जर फक्त तुमचा ट्युशनचा अभ्यास केला, ट्युशनमध्ये जे लेक्चर तुमचं चालू आहे किंवा कॉलेजमध्ये ते केलं आणि घरी आलात किंवा तुमच्या एखादी ऑनलाईन बॅच चालू आहे ती केली, संपला विषय, असं नाही. तेवढ्याने काय होणार आहे, शेवटी तुमचा जो सेल्फ स्टडी आहे तोच तुम्हाला हेल्प करणार आहे. जे टॉपर स्टुडंट असतात, जे पाहतो आपण की मोठमोठ्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत चांगले कॉलेजेसमध्ये, त्यांनी इतका अभ्यास केलेला असतो 10-10, 12-12 तास, तर करावंच लागेल, त्याला काही पर्यायच नाही. आता होतं काय माहितीये का की तुम्हाला एक तुम्ही प्लॅन पण तुमचा तयार केला, तुम्ही ते एक्झिक्युशन मध्ये आणायला देखील लागला, की तुम्ही ठरवलं की आदल्या दिवशीच की मी या पूर्ण दिवसामध्ये काय करणार आहे, तर तुम्ही ते पूर्णत्वास आणलं देखील पूर्ण एक दिवसात, दुसऱ्या दिवशी देखील आणलं. पण त्यानंतर असं होऊ शकतं की पुढे तुम्हाला वाटायला लागलं की आता नको बस, आता मी नाही करू शकत. तर हीच वेळ असते पुन्हा एकदा वर उठण्याची. ओके, जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही माझ्याच्याने होत नाहीये, तर तेव्हा तुम्हाला गरज आहे पुन्हा एकदा ती गोष्ट करण्याची, ती काम तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. मग हाच फरक असतो ना एका नॉर्मल स्टुडंटमध्ये आणि एका टॉपर स्टुडंटमध्ये. त्याचं जे इनिशियल बॅरियर असतं की समजा तर तुम्ही सुरुवात करत आहात, तर सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल तुम्हाला की तुम्हाला इतके वेळ अभ्यास करायचा आहे, 10-10 तास वगैरे तुमचा क्लासचा अभ्यास करून परत तुमचा सेल्फ स्टडी करायचा आहे, तर ते थोडंसं बॅरियरच आहे म्हणता येईल, एक प्रॉब्लेमच आहे. पण या प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करतो तोच टॉपर बनतो. तर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. थोडक्यात काय की नेव्हर गिव्ह अप. जरी तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नसेल तर आपण काय करतो शक्यतो स्टुडंट की ते क्वेश्चन सोडून देतात किंवा लिटरली पुस्तक बंद करून सगळंच बंद, अभ्यासच बंद. तसं नाही करायचं. जे येत नाही ना तुम्हाला ते करायचंच, नाही येते करायचंच, नाही येते करायचं. पॉईंट तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे की नेव्हर गिव्ह अप. तुम्हाला नाही येते ना, करत राहा. हेच एक उत्तर. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमचा जो प्लॅन बनवणार आहात तुम्ही 3 महिन्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही मॉक टेस्ट कधी सॉल्व्ह करणार आहात ते देखील बघा, कारण की मॉक टेस्ट जास्तीत जास्त सॉल्व्ह केल्यानेच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होईल. आणि MSTCT साठी खास करून मॉक टेस्ट का इम्पॉर्टंट आहेत, कारण की MSTCT मध्ये स्पीड खूप महत्त्वाची असते. खूप क्वेश्चन्स असतात आणि ते फास्ट मध्ये सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे जितक्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट देता येतील तितक्या जास्तीत जास्त द्या. तो प्लॅन आणि प्लॅन एक्झिक्युशन मध्ये पुन्हा एकदा सांगतो, प्लॅन बिघडणार तुमचा, जो बनवला ना तो बिघडणार. तो तुम्ही इम्प्लिमेंटेशन त्याचं प्लॅनचं करायला लागलं तर तो बिघडणार 100%. पण गरजेचं काय असतं, तो जेव्हा बिघडेल, तो जेव्हा प्लॅन स्टॉप होईल आणि तुम्ही विसराल तो प्लॅन, तेव्हा पुन्हा एकदा त्या प्लॅनला एक्झिक्युशन मध्ये आणणं हे गरजेचं असतं. मला माहित आहे की तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या प्रिपरेशन मध्ये अप्लाय करणार आहात आणि तुम्ही अभ्यास करणार आहात. जरी तुमचा प्लॅन फेल झाला किंवा जरी तुम्ही तो प्लॅन स्टॉप केला आणि भलत्याच गोष्टींकडे वळलात, तुम्ही अभ्यास बंद केला, व्हॉटएव्हर जे काय असेल, प्लॅन एक्झिक्युशन मध्ये येत नाहीये, तर तुम्ही पुन्हा एकदा तो प्लॅन सुरू करणार, पुन्हा एकदा तो प्लॅन एक्झिक्युशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. मला माहित आहे तुम्ही करणार. तोपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. आणि सोबतच तुम्हाला ही जी इंटरव्ह्यू प्लेलिस्ट दिसत आहे ती प्लेलिस्ट बघा, त्याच्यामध्ये टॉपर स्टुडंटचे इंटरव्ह्यू देत आहेत. त्यांनी ज्या प्रिपरेशन टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुमच्या प्रिपरेशन मध्ये अप्लाय करा आणि तुम्ही देखील टॉपर बना. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.